वो देखो क्या है। ध्रुव, हात सोडू नकस। हे बाबा, हात सोडू नको, नाही कुठं गेला बिलास तर बोमच की। ए रावल्या, आपल्या सगळ्यांचा फोटो काढती। सायलेन्स। सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आपण आहोत। एक लढाव्या वृत्तीचा जवान हा प्रत्येक मराठी माणसात असतो। आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावात किमान एक तरी तरुण भारतीय सेनेत कार्यरत आहे, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो। आज या ठिकाणी हे प्रदर्शन भरवण्याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय सेना वापरत असलेली शस्त्र आणि त्याची माहिती आपल्या सर्व नागरिकांना व्हावी म्हणून हे प्रदर्शन भरवलं आहे, ज्याचा आज शेवटचा दिवस आहे। तर आता ह्या प्रदर्शनाला आपण सुरुवात करूया। सगळ्यांनी एका रांगेत पुढे चला। चल शीतल, ध्रुव चल। आज शस्त्र प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे। त्यात भैयानं मला इथे थांबून ठेवलं। हे झालं सोडतो सोडतो म्हणतोय तरी सोडणं झालंय। आता इथनं पुण्याला जायचं म्हणजे 2 तास तरी लागतील। केव्हा सोडायचं काय माहित मला। तू पकडून गाडी। कसले ना इक्या हा ही समद कसलं भारी लक्का। ही बघाय आज्या पाहिजे होता लक्का। होय केला का? आणि नेमका शेवटचा दिवस आहे प्रदर्शनाचा। इक्या आपण एक काम करूया का? काय? ह्या सगळ्याच फोटो काढूया। हित आज्याला येता नाही आलं तर बघून तरी समाधान मिळेल त्याला। हा मग काढ काढ, गेल्या गेल्या लगेच दाखवू त्याला। गेल्याव कशाला, आत्ताच पाठवतो की। लय शहाणा आहेस, त्याच्याकडे साधा फोन आहे। भैयानं त्याला नवीन मोबाईल घेऊन दिलाय। काय सांगतोयस? हा, नंबर तोच आहे त्याचा, त्याच नंबरवर पाठवू तू। चल मग त्या रणगाड्याजवळ फोटो काढू। हा चल चल शीतल, चल की रणगाड्याजवळ फोटो काढू। हाँ चल चल चला चल सौरभ, चला 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 ध्रुव फोटो निकालेंगे। चल
वय ग पोरग अजून जेवायला कसं काय नाही आलं ग? किती उशीर झालाय बघ की. काल पण उशीर झाला होता. अगं एखादा फोन तर लाव की. अगं जीजे ते पुण्याला गेलं नसतील ना? हा कालपासून म्हणतो ना सारखा पुण्याला जायचंय पुण्याला जायचंय. तिकडच गेला असेल बघ. हो. अगं पण तो पुण्याला कशाला जाणार होता? अगं तिकडं कसलं तरी शस्त्र प्रदर्शन आहे. म्हणजे ते बंदुका तोफा असलं असतं सगळं तिकडं? हो. अगं बंदुका तोफा रणगाडे मिसाईल असलं सगळंच असतं. बया सगळीच हात्यार इकडं आणली आणि त्यांनी हल्ला बिल्ला केला तर? जीजे सगळी हत्यारं आणतात व इकडं. अगं सगळ्याचा नमुना आणला असत्याल नाहीतर दाखवाय पुरते आणली असत्याल थोडी. हा तेच म्हंटल मी. अगं त्या पाकिस्तानवालचं काय सांगता येत नाही ग. इकडं हल्ला करा येतात आणि मरत्यात. म्हणजे कसं झालं माहितीये का, त्या गांडुळ्याला आला राग आणि स्वतःला म्हणून नाक. हाय तर गांडुळ्यासारखी कितीसा वेळ लागेल की त्यांना चिरडायला. उगीच नादायला लागतात आपल्या. जीजे तुलाच बॉर्डरवर पाठवायला पाहिजे बघ. हा पाठवा की. बघ कशी एकेकाला फोकरीने सडकून काढते ते. काढशील बाई तू. होय ग आजाली सगळी हाताने बघायला मिळणार. हो नशिबानच आहे बाया. आपल्याला कधी बघायला मिळायचं कुणाच ठाऊक. आपल्या हाती ती खुरपी आणि नांगर. त्याच्या पलीकडे आपण कुठली हातारी बघितलेत का ग? तुझं तर काय बी असतं बघ जीजे. ये ह्यासोबत फोटो काढते. थांब लवकर. थांबे ध्रुव लेवेला होतो तुला का. रावल्या पटपट पाठव त्याला. होय तुमचा बॉडीगार्ड मित्र कुठे आहे? नाही ना आला अजून. अरे नाही आला म्हणूनच विचारतीये. आर्मीचं शस्त्र प्रदर्शन बघायचं बी नशिबात नाही त्याच्या. नाही तर नाही. तुला काय करायचंय? मला काय करायचंय? तुमच्याच जीवात जीव नाही. उगाच आपलं फोटो काढू ह्याव करू त्याव करू. तुम्हाला प्रदर्शन बघायला मिळतंय ना मग बघा की गप. चला चल ग. जम्या ए जम्या. हाँ अब्बू. अरे भैया है क्या? हाँ है ना. कल बोला था ना इनका काम करने का है. हाँ हाँ देख तो. भैया साहब. चाचा नमस्कार. नमस्ते. कार जम्या. ओ भैया इनका जिल्हा परिषदच्या रस्त्याचं काम मंजूर हुआ आहे. हाँ त्यांच्या रानात आता तिथं पायवाट आहे. तिथं रस्ता बनवायचा आहे. बर. त्यांची इच्छा आहे की ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं. या आत बसून बोलू. चाचा हाँ तुम्ही पण या. नाही नाही तुमचं चालू द्या. मी आहे. आणि तेवढं कामाचं बघा. आपले जवळचे मित्र आहे. चाचा अहो टेन्शन नॉट. चला पाहुणा. अब्बू मैं आता हूँ. आजा तू गए नहीं वो शस्त्र प्रदर्शन देखने को? नाही अजून. हमारी यास्मीन गई है ना शीतल के साथ. मैं नहीं था इधर. मेरे को भी जाने का था. मेरे को तो लय हाउस है. मेरे को एक समझ में नहीं आता. तेरे को तो आर्मी में भर्ती होने का है. हाँ आर्मी बद्दल तेरे को लय प्रेम है. तू कस काय नाही गेला अजून? होय जाणारच आहे मी. पर जरा येळानं जाणार आहे. जम्या होईल ना यांचं काम? त्यांचं काम फिक्स होणार. आजा मैं जम्या को भी बोला था वो प्रदर्शन देखने को जाओ करके. हा मग आपण सगळी जाऊया की. हट. काय बघायचंय ते शस्त्र प्रदर्शन. देखो ये ऐसा है मेरा छोकरा. कैसा होगा इसका आगे क्या मालूम. आजा वो तू जा बर का. होय तिथली 3-4 कामं झाली की जाणारच आहे मी. जा जा लवकर जा. आज शेवटचा दिवस आहे.
आणि भरती झाल्यावर तुला ती सगळी शस्त्र वापरायचीच आहेत ना, तुला बघणं गरजेचंच आहे ना. मग ते मैं जाता है, मेरे को बहुत काम है, तू ध्यान से जाना. ये बंदूक पूरी तरह भारतीय बनावट की है। ये 1 मिनट में 600 से 650 राउंड्स फायर करती है। अगर दुश्मन सामने हो तो पूरा छल्ली कर देती है। पण सर, नेमका दुश्मन ओळखायचा कसा? बॉर्डर पे तो बहुत आसान होता है दुश्मन पहचानना। जो हमारे सामने बंदूक ताने खड़ा होता है, लेकिन अंदरूनी मामले में ये बहुत ही पेचीदा होता है। कभी बंदूक हाथ में ली है? नहीं। उठानी है? होय होय। तो लो उठाओ इसे। यास्मीन इधर की। अरे जरा संभल के। ये जो बट है ना, इसे कंधे पे लगा के ये जो आगे का साइड नॉक होता है ना, इससे निशाना लगाते। अरे वाह, आपने तो पूरे कॉन्फिडेंस से बंदूक उठा ली। ये होती है भारतीय नारी, जो वक्त आने पर बेलन भी उठा सकती है और बंदूक भी। हो जी, एक फोटो काढू क्या? निकालो। शीतल इकडे बघ की, एक फोटो काढतो तुझा। ए राहुल्या, राजाला फोटो पाठव सगळे आणि विचार त्याला कधी येतोय त्यो। हा हा पाठवू। अल्ला का त्या राहुल्यासारख्यानी बंदूक पकडली आणि ती शितली, त्या शितलीचा आणि आर्मीचा काहीतरी संबंध आहे का? तरी बी हातात बंदूक घेऊन फिरती, काय फोटो काय काढती? या भैयानं मला नुसतंच बसून ठेवलं इथं आणि ही तिकडे सगळीजण फोटो काढतात। हॅलो, हा आता कामाचं नाही होणार, नाही त्याला नाही सोडत मी। अरे ठेव। भैया साहेब, काय राजा? अहो, प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे आज। पुण्याला जायला बी 2 तास लागतात। तिथं जाऊन प्रदर्शन बघायला वेळ लागेल ना। 7 वाजता संपणार आहे प्रदर्शन, जाऊ का मी? अरे जाशील की, त्यात काय एवढं? तुला वेळेतच सोडणार आहे मी, काय काळजी करू नको। आता मला वाटत नाही बाई तू शस्त्र प्रदर्शन बघावं। अरे मला बी वाटतं की
पण मी तर काय करू, कामच तेवढी आहेत. आता बघितलं ना फोन. अहो मगाचपासून मी इथं बसूनच आहे की. ए तू बसून आहेस म्हणून माझी कामं थांबल्यात होय? हा, माझी कामं चालूच आहेत. होय, पण आज शेवटचा दिवस आहे. माझी कामं संपली की लगेच जा. आओ ओ कुठं की घरात एवढी शांतता काय हो? पोरं कुठे गेली? कुठे गेलीत म्हणायची? रानात पण आली नव्हती. नानांनी पोरांना पाठवले पुण्याला. का पुण्याला कशाला? ते प्रदर्शन आहे ना तिकडे, शस्त्र प्रदर्शन, ते बघायला पाठवले. आता हे काय काढलं मधीच? तो रावताचा विक्रम नाही, तो आला होता सकाळी. तो नानांना भेटला, त्यानं सांगितलं प्रदर्शनाचं. मग नाना म्हणले आमच्या पोरांना पण घेऊन जा बरोबर. मग ध्रुव, सौरभ, शीतल, यास्मिन सगळी वरातच गेली त्यांच्या बरोबर. हाय का आता एवढ्या लांब कशाला पाठवायचं पोरांना? अहो ते जाणार कसं, येणार कसं? आणि कोणतर मोठं माणूस द्यायचं ना त्यांच्या सोबत. वहिनी नका काळजी करू. सुन्याच्या गाडीतनं गेली ती सगळी. सुने आहे की त्यांच्या बरोबर. पण त्या प्रदर्शनाच्या गर्दीत कोण हरवलं बिरवलं तर केवढ्याला जाईल हे सगळं? मी केला होता मगाशीच फोन. पोरं व्यवस्थित आहेत एकदम. पण ह्यात शीतलचं काय काम होतं वय? अक्का अहो गेली पोरगी तर काय होतंय? पोरं कोण कोण आहेत? आजा, राहुल्या, विक्रम आणि आपली सगळी वारात. अक्का तुम्ही नका काळजी करू, आपली शीतल त्या दोघांना बी व्यवस्थित घरी आणल. काय सांगू त्याला, पळता पण तेवढी झाली. बोल ना कर, नीट बघा. नाही भैयासाहेब अहो लय वेळ झालाय, आता तरी जातो की. अहो प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे आज, परत नाही मला बघायला मिळणार. प्लीज जातो भैयासाहेब. राजा लय काम आहे तिथं. फक्त आज तेवढं सोडा, उद्यापासून नाही काय बोलणार मी. तुम्ही सांगाल ती कामं करतो मी. पण प्लीज भाईसाहेब फक्त आज सोडा मला प्लीज. किती वाजता संपणार आहे प्रदर्शन? 7 वाजता संपणार आहे. 7 वाजता. आता वाजले 4:30. इथनं पुण्याला पोहोचायला 2 तास, म्हणजे 5:30 6:30. प्रदर्शन बघायला अर्धा तास, म्हणजे 7. जा, युअर टाइम स्टार्ट नाव. थँक्यू भैयासाहेब. भैया वो काय को छोड़ा उसको जाने नहीं देना चाहिए था ना. जमे एका फटक्यात शिकार करायला काय मजा आहे. थोडं तड पडले की बघायला कशी मजा येते. पण आपण पण लय दिलदार या. कोणी अशी तडपड केलेली आपल्याला नाही बघवत. शीतलला त्रास दिला ना, मग शिक्षा मिळणारच. पण भैया एवढ्या कमी वेळात अजिंक्य पोहोचणार काय?